एक आक्रमक नेता मंडल आयोगाच्या निमित्तानं शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणारा नेता छगन भुजबळ. छगन भुजबळ हे ज्या काळामध्ये बाळासाहेबांच्या विरोधामध्ये कुणी बोलण्याची हिंमत करत नव्हते, त्या काळामध्ये त्यांना ते टी बाळू या नावानं हाक मारायचे किंवा असा उल्लेख करायचे. असा हा आक्रमक नेता म्हणजे छगन भुजबळ. भुजबळ हे फक्त बोलायलाच आक्रमक होते अशातला भाग नाही, तर त्यांच्या कृतीमध्ये सुद्धा प्रचंड असा आक्रमकपणा होता. परंतु हे असे आक्रमक नेते ज्यावेळेला तेलगी प्रकरण उघडकीस आलं, तेव्हा मात्र शांत झाले. तेव्हापासून ते शांत आहेत आणि त्यांना आसपास 786 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. आणि तिथून बाहेर पडण्याच्या पूर्वी ज्या त्यांचे फोटो वगैरे बाहेर आले, ते पाहिल्याच्यानंतर असं लक्षामध्ये आलं की आता छगन भुजबळ हे संपले. ते आता राजकारणापासून अलिप्त राहतील आणि त्यांच्या आसपास राजकीय भवितव्य पूर्णपणे संपुष्टामध्ये आले, त्यांच्या महत्त्वाकांक्षा संपल्या, असं बोललं जात होतं. तिथून बाहेर पडल्याच्यानंतर ते निमूटपणे जे मंत्रिपद भेटेल ते घेतील, काम करतील, अशा पद्धतीने त्यांचा कार्यक्रम चालू होता आणि ते शांतपणे काम पण करत होते. परंतु मधल्या काळामध्ये अजित पवार यांनी बंड पुकारलं आणि तिथून पुढे शरद पवारांच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी आक्रमकपणे आपली मतं मांडायला चालू केली. आणि आत्ता मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती ओबीसी वर्सेस मराठा यामध्ये ओबीसींची बाजू ते खंबीरपणे मांडताना दिसत आहेत. परंतु इतक्या आक्रमकपणे भूमिका मांडत असताना त्यांना या गोष्टीची सुद्धा कल्पना असू शकणार आहे की त्यांचे जे काही वेगवेगळे प्रकरण आहेत, न्यायप्रविष्ट आहेत, काही गोष्टीचा निकाल लागला असेल तर, परंतु बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आणखीन उकरून निघू शकतात. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये त्यांनी इतका आक्रमकपणा घेणं शक्य नाही अशी चर्चा आहे. परंतु ते इतके आक्रमक झाले असतील तर त्यांना निश्चितपणे त्यांच्या पाठीमागं जे डोकं आहे ते डोकं कोणाचं आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं वाटतं. आणि तेच कुठलं डोकं असू शकतं याची शक्यता असणारे काही चेहरे, काही डोके आपण तपासण्याचा प्रयत्न करू की यांच्या पाठीमागं नेमकं आहे कोण. कारण शेवटी कोर्टाचा शिशीमारा जर मागं लागणार असेल तर इतका आक्रमकपणे भूमिका त्यांनी मांडली नसती. परंतु आज ती इतका आक्रमकपणे भूमिका मांडत असतील तर निश्चितपणे त्यांच्या पाठीमागं कोणतं असेल असं म्हणायला जागा दिसते. आता यांच्या पाठीमागं लोकं कोणाचं हे तपासण्यापूर्वी आपल्याला हेही पाहावं लागेल की संबंधित डोक्याला भुजबळांच्या ह्या भूमिकेमुळं काय फायदा होणार आहे. तर प्रथम आपण पाहू अजित पवार. आता अजित पवार हे भुजबळांच्या पाठीमागं असतील का, तर तशी शक्यता फार कमी दिसते. कारण अजित पवार हे मराठा समाजाच्या नेतृत्व करतात. त्याचबरोबरीनं राष्ट्रवादी हा मराठ्याचा पक्ष आहे असं महाराष्ट्रामध्ये बोललं जातं आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये भुजबळ ही भूमिका मांडत आहेत. त्यामुळे निश्चितपणे अजित पवार यांना त्या गोष्टीचा घाटाच होणार आहे. त्याचबरोबरीनं ओबीसी समाज आज अजित पवार यांच्या पाठीमागे येईल असं गणित मारायचं म्हटलं तर भुजबळ यांना सरळ सरळ ते पाठबळ देतेत असं पण दिसत नाही आहे. आणि त्यामुळं ओबीसीसुद्धा ह्यांच्या पाठीमागे येईल अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळं अजित पवार हे त्यांच्या पाठीमागं असतील असं वाटायला फारच कमी जागा आहे. अजित पवार नसतील तर मग दुसरं डोकं तपासून पाहू आणि ते म्हणजे शरद पवार. शरद पवार यांच्या सांगण्यावरून भुजबळ अशा पद्धतीने भूमिका मांडतायत अशी आपण शक्यता गृहीत धरली तर शरद पवार असं करण्यामागं कारण काय, तर अजित पवार यांची फूट झाल्याच्यानंतर अजित पवारांचं जे बळ आहे ते बळ कमी करण्यासाठी ते छगन भुजबळ यांना बळ देऊ शकतात. आणि ह्या बळ देण्यामागला फायदा काय, तर छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यामध्ये परत आणखी एक फूट करायची आणि त्यांचे 2 गट पाडायचे आणि त्यामुळं निश्चितपणे अजित पवारांची ताकद कमी होणार आहे. आता हे सर्व जरी असं गणित शक्य असेल शरद पवार यांच्या धोरणातून, डोक्यातून, परंतु ते हे गणित छगन भुजबळ स्वीकारतील याची शक्यता फारच कमी आहे. आणि त्यामुळं शरद पवारसुद्धा या आक्रमक भूमिकेमागं छगन भुजबळांच्या असतील असं वाटायला जागा कमीच आहे. आता आणखी एक डोकं असू शकतं ते म्हणजे एकनाथ शिंदे. भुजबळामुळे एकनाथ शिंदे यांना काय फायदा होईल, तर मराठा आरक्षणामध्ये जर बॅकफूटवरती एकनाथ शिंदे गेले आणि त्यांना काही अडचण निर्माण झाली आणि खुर्ची गेलीच तर ओबीसी समाज हा देवेंद्र फडणवीस यांना पर्याय बघण्यापेक्षा ओबीसी नेता म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे सुद्धा एक पर्याय म्हणून ओबीसी समाज पाहू शकतो. हा एक भाग झाला, हा फायदा त्यांना होऊ शकतो. दुसरा फायदा मराठा आरक्षणाचा जे काही कुणबीचा विषय आहे त्यावरून स्वतंत्र मराठा आरक्षण हा मुद्दा प्रकर्षाने भुजबळांच्या तोंडून वदवायचा आणि जरांगीचं जी काही मागणी आहे ती मागं साईडलाईन करायची, हा त्यांना फायदा होऊ शकतो. त्याचबरोबरीनं जे
मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धक आहेत अजित पवार. त्यांच्याच गटामधून भुजबळ यांना बळ द्यायचं आणि त्यांची ताकद कमी करायचं, आणि एक स्पर्धक कमी कसा होईल ह्यासाठीचा प्रयत्न करायचा. हाही त्यांचा फायदा या ठिकाणी दिसतोय. म्हणजेच काय तर फडणवीस आणि अजित पवार ह्या दोन्हीलाही भुजबळांच्या माध्यमातून शह देता येऊ शकेल असा या ठिकाणी शिंदे यांचा फायदा आहे असं दिसतंय. भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमागं हे डोकं असण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि ते डोकं म्हणजे फडणवीस यांचं. आतापर्यंत आपण जितके डोके पाहिले त्या सगळ्यामध्ये हे डोकं यांच्या पाठीमागं असू शकतं ह्याची शक्यता सर्वात जास्त आहे. कारण भुजबळ यांच्या पाठीमागं जो काही कायदेशीर चौकशींचा शिशिमेरा आहे तो टाळण्यासाठी भुजबळ भाजपचं ऐकू शकतात अशी सध्याला परिस्थिती आहे. आणि भुजबळ जर ऐकले तर ते ओबीसीला एकखट्टा एका जागी आणू शकतात आणि त्याचा निश्चितपणे फायदा भाजपला होऊ शकतो. आता भाजपचा ओबीसी हा पारंपरिक मतदार आहे असं बोललं जातं. परंतु मग असं असताना फडणवीस स्वतःहून पुढे का येत नाहीत? तर फडणवीसांना समोर येण्यासाठी मर्यादा आहेत. कारण ओबीसीचे मतं पाहिजे तर त्याचबरोबरीनं मराठा समाजामधला जो काय वोटर आहे तो सुद्धा आपल्याला त्यांना तोडायचा नाही आहे. आणि त्यामुळं जर फडणवीस समोर आले तर मराठा जो काही वोटर आहे तो बाजूला जाऊ शकतो आणि तो घाटा होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात असावी. भुजबळ जर समोर आले तर त्यांनी आता याप्रमाणे सर्व जी काही ओबीसीचे नेते आहेत त्या सर्वांना एकत्रित केलं आहे आणि जे काही विखुरलेला ओबीसी समाज आहे आधीच भाजपचा आहे परंतु तो आणखी एकखट्टा करण्याची भूमिका भुजबळ यांनी जर स्वीकारली असेल तर निश्चितपणे हे साठालोटं असू शकतं की तुम्ही आम्हाला ओबीसी एकखट्टा करून द्या, त्याचं रूपांतर भाजपच्या मतदारामध्ये ते होऊ शकेल ह्याची खबरदारी घ्या आणि त्या बदल्यामध्ये तुमच्या पाठीमागील जी काही कायदेशीर प्रक्रिया अडचणी आहेत त्या आम्ही दूर करू असं मधल्यामध्ये काही बोलणं होऊ शकतं. अशी शक्यता नाकारता येत नाही आणि त्या अनुषंगानं भुजबळ आक्रमक झाले असावेत अशी पण शक्यता नाकारता येत नाही. कारण भुजबळ आक्रमक झाल्यामुळं ओबीसी हा भाजपचा मतदार एकखट्टा होणार आहे आणि त्याचबरोबरीनं भाजपचे प्रत्यक्ष नेते मराठा समाजाच्या विरोधामध्ये बोलत नसल्यामुळं जो मराठा समाजामधला काही मतदार आहे भाजपचा तोही सोबत येणार आहे आणि ह्या सर्वांचं गणित मारून येणाऱ्या काळामध्ये जे काही 2024ला इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनमध्ये ह्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबरनं पंकजा मुंडे सध्या नाराज आहेत. त्यांच्याकडून बऱ्याचदा अशी स्टेटमेंट आलीत की आता मी वेळ आल्याच्यानंतर मी माझी ताकद दाखवीन वगैरे वगैरे. आणि कदाचित पंकजा मुंडे यांनी ओबीसी मतदार जर डायव्हर्ट केला भाजपपासून तर घाटा होऊ शकतो. कदाचित हे लक्षामध्ये घेऊनसुद्धा पंकजाला एक पर्याय म्हणून ओबीसी नेता म्हणून भुजबळ यांना समोर केलं जाऊ शकतं अशी पण शक्यता नाकारता येत नाही. आणि ह्यांच्या भूमिकेतून सर्वात जास्त फायदा भाजपलाच होणार आहे असं दिसतंय. तर आपण ही 4 चेहरे पाहिले, अजित पवार असतील किंवा मग शरद पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा फडणवीस किंवा भाजप असेल, यापैकी कुठलं डोकं छगन भुजबळ यांच्या पाठीमागे असेल असं तुम्हाला वाटतंय ते निश्चितपणे कमेंटला कळवा. आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे आपल्याला महत्त्वाच्या आहेत. त्यातून आपल्याला हे समजू शकेल की महाराष्ट्राचा मूड काय आहे आणि महाराष्ट्राच्या मते भाजप किंवा फडणवीस हे भुजबळच्या पाठीमागे आहेत की आणखीन कोण आहेत हे कळणं गरजेचं आणि त्या अनुषंगानं आपल्या कमेंट्स महत्त्वाच्या आहेत. कमेंट अवश्य करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करून इतरांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर आणखी नवीन असाल तर चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत वेळेमध्ये अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी पोहोचतील. जय महाराष्ट्र.